नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपलं गावाकडची ओढ या चॅनलमध्ये. तर आपण आज आंबाड्याची भाजी बघणार आहोत. हे बघा, ही फुलांची झाडं पण किती सुरेख आलेत आमची बघा. इकडं उसामध्येच असे टोमॅटो, लसूण ते लावलेलं आहे मी अलीकडच्या सरीमध्ये. आणि तिथंच बाजूला हे बघा, हा काशीफळ भोपळ्याचा वेल आला आहे मस्त. आता उसाला पाणी असल्यामुळं भरपूर छान वेल आला आहे हा. आणि इथे हे बघा, ही आहे आपली भाजी, मस्त आलेली आहे. दिसते की नाही, हिरवी हिरवीगार अशी छान आंबाड्याची भाजी. तर आंबाड्याची भाजी कोणाकोणाला माहीत आहे किंवा कोणाकोणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आपली अशी ताजी ताजी भाजी तोडायचं चालू आहे. आणि मी आता आंबाड्याची भाजी आज करणार आहे बघा. छान आलेली ही भाजी. उन्हाळ्यामध्ये ही भाजी खूप छान लागते. तर मी बऱ्याच ठिकाणी लावलेली आहे, म्हणजे उन्हाळाभर आपल्याला भाजी पुरते ही. नंतर मग पावसाळ्याच्या तोंडाला नाही खावीशी वाटत ही भाजी. आंबट अशी छान उन्हाळ्यातच बरी वाटते. तर इथं हे बघा, पाणी असल्यामुळे अशी छान हिरवीगार आलेली आहे. याला अशी फुलं कळ्या पण आलेल्या आहेत. हे बघा, मस्त असे. तर ही शक्यतो शहरात मिळत नाही बरं का भाजी. गावाकडेच मिळते. ही गावाकडचीच भाजी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण खूप कमी प्रमाणामध्ये शहरात ही भाजी मिळते. हे बघा, मस्त भाजी आहे की नाही. आणि मी अगदी साध्या पद्धतीने बनवते. ते पिळून वगैरे हे प्रकार मी अजिबात हे करत नाही. डायरेक्ट धुवायची आणि तयार करायची अशी करते मी भाजी. मला आंबटच भाजी आवडते. असला आपला वेल कसा फोपावला आहे बघा. आणि एवढी भाजी झाली माझी तोडून, आता एवढी पुरे होईल भाजी. बघा, त्याला कशा कळ्या छान आल्यात. आणि अशी फुलं किती सुरेख फुलं आहे बघा. खालच्या साईडला असं थोडंसं लालसर गुलाबी आहे आणि पांढरं आहे असं. तर बघा, ही असं भारी वाटते की नाही. आणि ही बी धरलं की मग पुढच्या वर्षी याचाच उपयोग करता येतो आपल्याला. आणि भाजी आपल्याला वापरता येते परत. इथं छोटी छोटी रोपं पण आहेत खाली लावलेली आहेत मी झाडं. काही आधी उगवतात, काही नंतर उगवतात, काही काही आजूबाजूला पडलेली असतील ती. आणि इकडं हे बघा, मी ऑनलाईन मागवलेलं आहे ड्रॅगन फ्रूट्स. त्याची 3 रोपं आलेली आहेत. हे बघा, इथं एक आहे, खूप सुंदर फुटलं आहे. फक्त खालचंच होतं इकडचंच फक्त फुटलेलं नाही बघा हे. आणि हे गज जे मी आहे अडकवलेले, ते ह्यांना वेल म्हणजे यांना चढण्यासाठी, असं त्यांना आधार पोहोचावा यासाठी लावलेले आहेत हे गज मी. हे बघा, असे मोठे मोठे गज लावलेत. आणि इकडे बघा, आपलं कांदा घेणार आहे मी. ओला कांदा खूप छान लागतो खायला दुपारच्या वेळेला भाकरी बरोबर असेल. बेसन असू द्या, भाकरी किंवा दुसरी मोकळी भाजी असू द्या, त्याबरोबर असा कांदा खूप छान लागतो. असं मस्त मी पांढरा कांदा घेतला आहे उकळून. आणि मी सगळे पांढरेच कांदे लावलेले आहेत घरी खाण्यासाठी. गवार लावलेली आहे. गवार यावर्षी मला काही गावरान सापडले नाही. आणि ही सगळी गावरान भेंडी आहे, चाकवत आहे. आणि चंदन बटवा पण आहे. तर चाकवत लावलेला आहे आणि चंदन बटवा मनानेच उगवलेला आहे बरं का. आणि इकडे टोमॅटो पण आहे, हे पण गावरान आहेत, अगदी छोटे छोटे. काही मोठे वैशाली टोमॅटो पण मी लावले ते 2-4. जसं लसण पण आहे. आणि हे सगळं सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे. जेवढं घरी लागतं तेवढं तरी कमीत कमी सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न मी करते. कारण बाकीचं ह्याला मग ते भरपूर खत वगैरे वापरल्याशिवाय तर काही माल निघत नाही. आणि माल नाही निघाला तर मग शेतकऱ्याला ते परवडत नाही. कारण आमच्यापासून डायरेक्टली कोणी घेत नाही ते, म्हणजे चांगल्या भावामध्ये कमीच भाव लागतो. इकडं आपण कांदा परतायला ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्येच मग मिरची आणि लसणाची पात कुटून घातलेली बघा. आणि भाजी पण धुवून स्वच्छ करून कट करून ठेवली मी. आणि त्याच्यामध्ये भाजी टाकते. भाजी टाकली हलवायची. त्यात तुम्ही पिठाचं सामान पण जास्त वापरू शकता. तर मी या वाटण्यामध्येच थोडेसे 2-4 शेंगदाणे टाकले होते. खूप पण मला फारसं नाही आवडत या भाजीला. आणि अगदी कमी तेलामध्ये केलेली ही भाजी थोडी शाळेत टाकते. तुम्हाला जर थोडंसं तेल अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता.
ही आपली भाजी आता रेडी झाली. याच्यात मीठ टाकते. कोणी कोणी गूळसुद्धा टाकतं, पण मी आज गूळ टाकलेला नाही. मला पण आवडतो गूळ टाकलेला, पण मी आज नाही टाकला गूळ. हे बघा, अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. आणि अशी भाकरी आणि शेंगा पण आहे तोंडी लावायला. आणि हे बघा, कांदा पण घेतलेला आहे मी आणि भाजी आहे. तर या जेवायला. आजचं दुपारचा बेत आहे हा. तर कोणाकोणाला ही भाजी आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. असा ओला कांदा आणि भाजीचा स्वाद आता मी घेते. तर मस्त एक नंबर झालेली आहे भाजी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.